काय झालं? मच्छर त्या मच्छरलाच बघत बसला इथं राहिलं हलवायचं धरलंय की दाबून बया. कशाचं काय आणि तर. जरा दामानं हलव की सगळं हलतंय माझ्या सकाट. आता बघायच्या हा काय दामाला हलवत बघायच्या का कसं उलटंय अंगावर. ए दामानं हलव. काय करते? हा? खेळत बसली. खेळत बसली. पीठ आहे का काय? हो पीठ गरगाटले. मग आम्ही गुलगुल करायची येते वाटतं. डोसा तूप करायचे. तूप एवढं माहित नाही. आंबल्यावानी वास येतोय तूप करायचे. त्याचं वय होय, तुम्हालाच खायला लागतंय ना. दाबून धरा. धरले की दाबूनच. मी काय दिलं सोडलं इथं. मग दाबूनच धरले. आमच्या नवऱ्याला तुपातलं लय खायची सवय आहे ना, म्हणून इथं असं हलवायला लावले. हलव 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 जोरात जोरात जोरात. दाबू दे मनगटाला जोर जरा. घुसळ. हा सगळे अंग उडते जर दमन हलव की. आता स्वतःच म्हणताय जोरात हलव आणि नंतर म्हणताय कमी हलव. अगं बघ की सगळं अंगावर त्यातलं उडते. मग आता कसं व्हायचं? दे जरा पप्पांकडे बरं. तू नंतर हलव दे. दमाना हलवा. आता बघ जर सांडलं बिनलं अंगावर तर बघा मग. बया 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 हे कसं पण उड्या मारतंय. गेलं. आता तर आपण हातात लावत नसतो त्याला. काय केलं? करा की पप्पा नीट. हा बघा ही सगळं अंगावर उडते. हळूहळू करायचं असतं. दाबून धरल्याशिवाय बघ बरं किती घट्ट यायला लागले. बुडतंय ती बघा आधी नीट. हात हलना ना घालतंय जास्त. मग आता जसं येतंय तसंच हलतंय ना ते. तो ही उडण कसलं तरी वास येतोय आंबट जरा. तवा खाताना नाही कळत वास कसला येतोय. आमच्यात तूप खाताना वास येतो. हलनाच आता हलनाच. हलन हा उडलं उडलं उडलं. बया बया बया. अगं त्याचा वास येतोय असा आंबट जरा. मग आता आंबाटच येणार. तो गावाचा चिक काढल्यावर कसा वास येतो तसं. माणसात तसं एवढा नाही काय पण आपलं सांगायचं गव्हाचा. बघ तू बाहेर येतंय ते तिकडे वास येतोय. ते बघ. कसा आवाज टाकतोय. कसं दिसतंय बघ की. तुम्ही नीट धरा ती बघा सगळीकडे उडायला लागले. जवळ येऊन बघ की कसं दिसतंय ते. दिसतंय की मला का त्याला काय दिसतंय त्याला ताळ. दिसतंय घेत ना. नीट घुसळा फक्त. लांबनं तुला दिसलं मग बोला. ए काय दिसतंय की चांगलं दिसलं का आता दिसतंय की नीट. पाणी सुटले ह्याला. पुसा की मग. पाणी ओतलं ना तुम्ही. कशाला गोळा येतो. काय बाया हे नवरा एक डोक्याला पडल्यावर करतंय. तर मग आम्ही म्हणते ते लोक गोळा येते. तुम्हाला वायू गोळा नाहीये ह्याच्यातला गोळा वर येतो. तुपाचा लोण्याचा गोळा. होय म्हणलं गोळा येतोय म्हणजे धरणारा येतोय का हलवणारा येतोय. हाताला येतोय. ते वासानच कसं करते की कसं उडतंय. ह्याला पाणी सुटले चांगलं म्हणजे पाणी एका साईडला हे होतंय का एका साईडला ते. पाणी एका साईडला आणि गुणी एका साईडला. ही नवीन पद्धत कशी काय अशी काढली. कोण रवीनं घसरतं असं. हो हो काम वाढवून दिलं का नाही तर बघा मग. पहिले कृष्णाच्या काळात तिला ती रवीनं असं मोठं असं असं असलं पाहिजे ते. मग थांबून हलवा की कशाला मध्येच हलवताय. तूप खाताना नाही वास येत तोंडाला. थोडं द्या थोडं द्या थोडं द्या.
दरवेळी करताना बसवायचं शेजारी. कशाला पहिल्यांदाच बसला असताना. तीच तर. पहिल्यांदाच आहे विचावा. मग आम्ही तर पहिल्यांदाच बघतोय. राहिलेलं उद्या हलवूयात. तुमच्या हल्लावलं होतं. हलव जोरात घसा 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 घसा. ए शांत राहा ना, नाहीतर हलवा तरी. तू द्या ना मग त्यांच्याकडे, कशाला तू घेतल्या? मला येत नाही गे पुरी. येत आहे की चांगलं चुकाच नाटके करायची. दे ग तू. पुन्हा म्हणलंच नाही पाहिजे. जेवढ्या स्पीडने येईल तेवढं ते पाणी साईडला निघतं. तसाच जोर लावायचा. मावशीनं आहे शेतात बसवली. कधी हो मावशीनं केलता सिनासा. शाय दीपी ना हा, म्हणजे मी तुझं बघून मी तूप केलं. हा. म्हणलं कसं केलं? हा, म्हणजे शाय घेतली, हा, पातेल्यात ओतली हा. आणि कडवाय ठेवली. होय, ते- म्हणलं मी अशी करते का? ते- अगं मग कसं काय तुझा गोळा असा मोठा झाला गोळा आणि ती लगेच ठेवला त्याच्यावरून हे केलंच ती. तिला वाटलं म्हणलं हलवलेलं इथं बघितलं नाहीस आणि डायरेक्ट ठेवलेलं बघितलं. त्यापेक्षा मिक्सर लाव म्हणायचं तिला. पण तिला काय माहिती आणि तिने केलंय घरी. तिथं उत्तर होय. नाही पेडगावात. आता हो. हलवून हलवून हात घायला आलं बाई. हॅलो दे की मग त्यांच्याकडे. तुला म्हणती तर ऐकत नाही. धरून हात घायला आले ते या. काय धरून धरून घालला येते वे. मग दी. बघ कशी हलवते, चांगलं हलवते. हा बायकोला ये घट्ट व्हायला लागलं ते आता. पाणी सुटायला लागलं. आवाज येतोय की. येते मग डोळ्याला दिसते. जम धरून. तुझी सायडे काढली असली. तुम्हीच आयडिया काढली असली म्हणते आई. एकानं धरायचं आणि एकानं हलवायचं. काय लागा. मग बघ की कसं तूप निघते ते. बायकोची आयडिया लागलीच भारी. गीतांजली आपल्याला पातेला आता बघ कसा गोळा निघतोय. पण हे काही सरळ नसते. हा तूप खाताना बरं वाटतं पण हे सरळ दिसत नाही. घेऊन आणले का पातेला? तेलच आहे. आता बघूच बघ कसं झालं. कसं झालंय बघ पाणी कसं सुटलं त्याला. पाणी पाणी साठला आणि गोळा गोळा साठला होतोय. किती व्हायचं पप्पा? दमलो झाला मी धरून. पप्पा दमलं धरून धरून. कंबरटा घातला. पिचकारीला अंगावर. काय अंगा उडतंय म्हणून लिहायचं दिना का. माझा एवढा गोळा निघतोय कधी ते करते. दाब केस. कसा आहे गोळा. कसा आहे का तुपाचा गोळा. लोण्याचा आहे लोण्याचा, तुपाचा नाही लोण्याचा आहे. त्याला लोणी म्हणायचं. ताकापासून तिला राहतात. दुधापासून नंतर तुम्हीच घुसळायचे आता इथनं पुढचं. जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत मम्मीने जेव्हा सगळं गोळ काढून दिलता डबल करायचं. जोपर्यंत येत नाही तर गोळ त्याचा अर्धा किलोच्या वर निघाला. बघ मामीला कळालं किती निघत. मग मग तेवढंच साठवून साठवून तर लाडू केले होते. ह्यावेळी छान झालं होतं तिकडे. हो ह्यावेळी डिंकाचं लाडू छान झालं. पण कुठं होतं. खाल्लं की तुम्हीच. झालं तरी कुठं होतं विचारायचं. खाऊन पाक घाण करून झाली. मला एकच मिळाला. हा मग केली ना तेवढ्याची तर घाण. एक नाही मिळालं मग मी 4-5 खाल्लं चांगलं. एक मिळाला. कधी म्हणते ती का मला मिळेल. माकडीने एक. आणि आम्ही खाऊ राहाय. आम्ही एक खाल्लेत आणि तुम्ही सांगा. आता खोबरं तू अंगा उडवायला मला बसवलं काय ते. 140 रुपये आहे वाटतं खोबरं. तर राहू. त्याला कसं गोळा झाला. बाकी दिसतो येत नाही. ए पाडशील. पाडची गाळ दिशी खाली येईल ती. 140 नाही 120 आहे. हा बाजून 30 रुपये पावशेर. पप्पा हलवा की. पप्पा आता हलवा. नुसतं बघतच बसते ते. हलवा तर
हलवा हळूने हलवा म्हणजे वर निघते. आता मज्जा आहे. आता रातची झोप लागत नाही कारण की हात लय दुखतात रात्री, मला माहिती आहे. मग तुमच्या आधी मलाच मम्मी हलवाय बसवायची. हगायला बसवाय काय म्हणते? मम्मी सांग ना ग त्यांना, माझ्या आधी तुम्ही मलाच हलवायला लावायची. बस किंवा खाली आहे की अजून. खालचंच काढायला लावलेलं तुम्हाला. लून येते वर. लोणी येते वर. केलं जेवण घेतलं होतं सगळं. आव आता नाही नेणार आहे इथं. निघतं अजून ह्याचं पण, त्या पाण्याचं पण. पप्पा काढतं राहिलं रात्री बरं बसत बसा बघ किसतं. तो धरले, धरण्याची पद्धत बघ, मग कळेल तुला. लहान वाटतं ना. ह्याच्यावर ठेवतो. वास कसा येतोय बघितलं का? लगेच ना आंबाटा आंबाटा वास येतोय. आंबाटा ते आता लय दिवस आठवड्यानं महिन्याला करायचं. सटलेच पाहिजे तेवढा. मग साय साय कशी आहे बघ की, सायटा केवढा आहे. झाडाचं काय झोप इथली काय सोय नाही. गाडी नाही मग सकाळचीच नाही राहत. सगळी उठलेली आहे.